तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वितरणासंदर्भात काही प्रश्न आहेत बघा. तर त्याविषयी आपण बघणार आहे. ठीक आहे. तर असे प्रश्न आहेत की जे म्हणजे काहींना लाडक्या बहिणींना अजून पैसे भेटले नाही आहेत आणि किती दिवस वितरण होणार आहे. हे सर्व आपण प्रश्न जे आहेत हे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय आहे की वितरण किती दिवस सुरू राहणार आहे. याचं जे उत्तर आहे ना, याचं उत्तर स्वतः आदित्य तटकरेंनी त्यांच्या एका पोस्टमध्ये दिलेलं आहे की 23 ते 25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जवळपास 3 दिवस वितरण चालू राहणार आहे. आज तर 25 तारीख आहे. आज तर म्हणजे आलेले नाहीत पैसे कोणालाही. पण हे 23 ते 25 फेब्रुवारीपर्यंत जे आहे वितरण चालू राहणार आहे, असं आदित्य तटकरेंनी सांगितलं होतं. पहिल्या 2 महिन्याचं जे वितरण होतं ना, ते फक्त एकच दिवस झालं पण हे फेब्रुवारीचं वितरण कमीत कमी 23 आणि 24 तारखेला वितरण झालंय. पण आज काही झालेलं नाही, पण आदित्य तटकरेचं असं म्हणणं होतं की 23 ते 25 फेब्रुवारीपर्यंत वितरण चालू राहील. आता सर्व जिल्ह्यामध्ये वितरण चालू आहे का? तर हो, सर्व जिल्ह्यामध्ये वितरण चालू झालेलं आहे. आणि यावेळेस मागच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे का? तर उत्तर आहे हो. कारण खूप काही लाभार्थी जे होते पडताळणीमध्ये काहींचे नाव गेलेले होते आणि काहींची केवायसी चुकलेली होती. तर त्यामुळे मागं कमी वितरण झालं होतं. पण ह्या महिन्यामध्ये खूप वितरण झालेलं आहे आणि असंच म्हणजे मॅक्सिमम वितरण व्हावं हीच आपली अपेक्षा राहील. मॅक्सिमम लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो लाभ मिळावा. पुढचा प्रश्न घेण्याच्या अगोदर एक विनंती आहे, की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पेंडिंग लाभ मिळणार आहे का? तर ॲक्चुअली आतापर्यंत असं झालेलं आहे, की पेंडिंग लाभ जो आहे ना, तो पेंडिंग लाभ कधीच दिलेला नाही गव्हर्नमेंटनं. म्हणजे जर समजा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही ना आणि डिसेंबरमध्ये जर तुम्हाला हप्ता भेटला, नोव्हेंबरचा हप्ता भेटत नाही, डिसेंबरचाच भेटतो किंवा जानेवारीचा भेटलाय ना, तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटत नाही. तर आतापर्यंत पेंडिंग लाभ भेटलेला नाही. त्यामुळं 99% पेंडिंग लाभ भेटणार नाही. आता नोव्हेंबरपासून हप्ता बंद असेल तर काय करावे? ॲक्चुअली नोव्हेंबरपासून जर हप्ता हप्ता जर बंद जर असेल ना तुमचा, तर एकदा चेक करा की के-वाय-सी दुरुस्तीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का? ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे के-वाय-सीमध्ये जर नाव आलेलं असेल, तर तुम्हाला तिथं पोर्टलवरतीच तुमची के-वाय-सी दुरुस्ती करता येईल आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ते डॉक्युमेंट वगैरे काय असतील ते तुम्ही जमा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक सीडिंग जे आहे ना, त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ते बघा एकदा, की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे. जर समजा तुमच्या आधार कार्डला बँक वेगळी असेल आणि तुम्ही जी के-वाय-सी केली आहे आणि म्हणजे जी आपली लाडकी बहीण योजनेचे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले होते, ते जर वेगळी बँकेत दिलेली असेल ना, कधी-कधी काय होतं ना, की लाभार्थ्याकडे 2 बँका असतात. तर ऑटोमॅटिक एका बँकेवरून दुसऱ्या बँकेला ते सीडिंग होतं. तर तेवढं एक चेक करा. ठीक आहे. जर तुमचं जर हे जर दोन्ही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले आणि तुम्ही जर पात्र असाल ना, तर नोव्हेंबरपासून जरी तुमचा हप्ता बंद असेल आणि जानेवारीचा जरी भेटला नसेल, तर ह्या दोन्ही गोष्टी चेक करा. फेब्रुवारीपासून तुमचा हप्ता जो आहे, तुम्हाला यायला सुरुवात होईल. आता डबल के-वाय-सी केली असल्यास काही अडचण येते का? तर ॲक्चुअली डबल के-वाय-सी तुम्ही करू शकत होता. काही प्रॉब्लेम नव्हता. डबल के-वाय-सी केल्याने काही अडचण येत नव्हती. फक्त डबल के-वाय-सी करताना तुम्ही योग्य पद्धतीने ती के-वाय-सी केलेली पाहिजे. ठीक आहे. जर ती के-वाय-सी योग्य पद्धतीने केलेली पाहिजे केलेली जर असेल ना, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा जो हप्ता आहे, तो हप्ता रेग्युलर तुम्हाला भेटून जाईल. नंतर के-वाय-सी दुरुस्त केली पण तरीही हप्ता आलेला नाही. तर ॲक्चुअली काय आहे ना, की जर समजा तुमचं जे के-वाय-सी ते उत्तरं चुकली होती, होय किंवा नाही सिलेक्ट करताना, ते जर समजा तुम्ही 8 दिवस आधी जर दुरुस्ती केलेली जर नसली, तर मग काय प्रॉब्लेम इथं हा होतो, की तुम्हाला हप्ता जो आहे जानेवारीचा भेटणार नाही. फेब्रुवारीपासून तुमचा रेग्युलर हप्ता चालू होईल. तर 8 दिवस आधी म्हणजे कधी, की 23 तारखेपासून आपलं वितरण चालू झाले. तर 23 तारखेच्या पहिले 8 दिवस तुमची के-वाय-सी झालेली पाहिजे त्या पोर्टलवरती. जर तसं असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटून जाईल आणि जर तसं नसेल समजा 23 तारखेच्या आधी 8 दिवस तुम्ही जर के-वाय-सी केलेली नसेल, समजा 23 तारखेला किंवा 22ला, 21ला, 20ला जर केलेली असेल, तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही येणार. पण फेब्रुवारीपासून रेग्युलर तुमचा हप्ता चालू होईल. आता नवीन के-वाय-सी करता येते का? तर उत्तर आहे आता सध्याच्याला आपल्याला नवीन के-वाय-सी करता येत नाही. फक्त के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करता येते. नवीन के-वाय-सी कधी स्टार्ट होईल आपली? नवीन के-वाय-सी चालू होते बघा जूनपासून. ठीक आहे. जून महिन्यापासून आपली नवीन के-वाय-सी चालू होईल. तर त्यानंतर आपण परत एकदा चालू झाली ना, की आपल्या चॅनलवरती जे आहे आपण व्हिडिओ बनवून टाकू, की के-वाय-सी मध्ये म्हणजे नवीन के-वाय-सी कशी करायची? काय सगळं काही जर अपडेट आले तर त्यानुसार आपण अपडेट देऊ. तर तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न तुमचे टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.